मित्रांनो, काळजावर दगड ठेवून पुढची बातमी ऐका, कारण हे बघितल्यावर तुमचा या सरकारवरचा राग ज्वालामुखी बनून उफाळून येईल। मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात काहीशे नव्हे तर तब्बल 36,211 खासगी कंपन्यांना टाळं लागलं। केंद्र सरकारनं लोकसभेत हे धक्कादायक आकडे दिले। हे पाप आपल्याकडून मागच्या काही इलेक्शन्समध्ये घडलंय। जेव्हा महाराष्ट्र आणि मुंबई यांच्या हातात दिली तेव्हापासूनच या गोष्टींना सुरुवात झाली। विशेष म्हणजे महाराष्ट्राची चिंता वाढवणारे हे आकडे खुद्द केंद्र सरकारनेच दिलेले असताना याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही। महाराष्ट्राची स्थिती बघून मी त्यावर माहिती देतो, असं उत्तर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिलंय। राज्य आणि मोठी शहरं आतून पोखरायला सुरुवात केली गेली आहे आणि आज बघा काय झालंय। वरवर सगळ्या गोष्टी दिसायला खूप छान वाटल्या, तरी यांच्या सफेद कपड्यांच्या आत काळी भावना दडली आहे। हे आता काही लपून राहिलेलं नाही। आणि सरकारचं झालंय काय की घोडे बाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही। हे फार दुर्दैवी आहे। उद्धव साहेब, राज साहेब आणि अनेक मातब्बर लोकांनी तेव्हाच सावधान केलं होतं। मीही जनकारण युट्यूब चॅनलवरून तेव्हा हेच अधोरेखित करत होतो। साहेबांच्या कृपेने तो चॅनल डिलीट झाला आता। असो, आज राज्याचे अनेक प्रकारे लक्तरे काढली जात आहेत। उद्योगधंदे बंद झाले, नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली। वाईट याचं वाटतं की आपलेच लोक जनतेला उद्ध्वस्त करत आहेत। जर एकट्या महाराष्ट्रातच 36,000हून अधिक कंपन्या बंद पडल्या असतील तर त्यातून किती भीषण बेरोजगारी तयार झाली असेल याचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीये। या बंद पडलेल्या उद्योगधंद्यामुळे कित्येक कुटुंब अधोगतीला गेली। अनेक तरुण बेरोजगार होऊन वाईट मार्गाला लागले। या वास्तवाचा विचार केलाय कधी? काय मिळालं हो आपल्याला या एका दशकात? विचार करा। प्रचंड ताणतणाव, राजकीय आणि सामाजिक उलथापालथ, रोज नको नको ते पाहतोय आपण। यांची मंदिरं बांधली जात आहेत, ऐकलं? यापेक्षा भयंकर ते काय असेल अजून? कळस गाठला या देशाने व्यक्तिपूजेचा। मित्रांनो, ठरवा आता काय करायचं ते। किती आणि काय काय बोलावं, डोकं चक्रावून जातं अगदी। हे सगळं इथंच थांबलं नाही तर एक संपूर्ण जनरेशन वाया जाईल हे नक्की। बघा, विचार करून तुमचं याबद्दलचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। प्लीज फॉलो अँड सपोर्ट आवर चॅनल। टेक केअर। जय महाराष्ट्र।